गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या घडामोडी. पर्यावरणपूरक होळी सण साजरा करा, वन परिक्षेत्र अधिकारी सपना सोनार यांचे प्रतिपादन. रायगडसह कोकणात होळी सण मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीने साजरा करतात. या सणासाठी मोठ्या प्रमाणात सावर या वृक्षाची तोड होते. सावर या वृक्षाला आयुर्वेदात मोठे महत्व आहे. प्रदूषणाच्या युगात नैसर्गिक झाडांची उत्पत्ती देखील कमी प्रमाणात होत असल्याने सावर हा वृक्ष वाचवणे काळाची गरज आहे. यासाठी वन परिक्षेत्र अधिकारी पेण सपना सोनार यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की सणाचे पावित्र्य राखून सुक्या वृक्षांचा वापर करावा, जिवंत झाडे तोडू नये. होळी हा सण असा आहे की अनिष्ट रूढी परंपरांचा दहन करून चांगल्या सवयींचा व गोष्टींचा अनुकरण करायचा आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक होळी सण साजरी करावी असे आवाहन गरजा रायगड सात संवादशी बोलताना सपना सोनार यांनी केले आहे. नमस्ते सर्वांना. मी वन विभागात वन परिक्षेत्र अधिकारी पेण या पदावरती कार्यरत आहे आणि मी जरा होळी सणासाठी आपल्याला सगळ्यांना आवाहन करते की पेण वन परिक्षेत्रामध्ये आमचे वन परिक्षेत्र कार्यालयातील बेलवडा हद्दीमध्ये तसेच पेण हद्दीमध्ये जे आहे स्थानिक स्टाफ, तर ते गावालगत जे गाव आहेत तर त्या ठिकठिकाणी किंवा ग्रामपंचायतीमध्ये जाऊन जनजागृती करत आहे की जास्ती झाडं तोडू नका, जिवंत झाडे होळी सणासाठी जे तोडली जातात ते पर्यावरणपूरक होळी साजरी करा सर्वांनी. आणि आपण आता लेटेस्ट शिवाजी महाराज जयंती साजरी केली. शिवाजी महाराजांनी आपल्याला सांगितलं आहे की झाडांचं संगोपन करा, त्यांचं जतन करा. आणि एका बाजूला जर आपण शिवाजी जयंती उत्साहाने साजरी करतोय आणि दुसऱ्या बाजूला जर आपण वृक्षतोड मोठ्या प्रमाणात करतोय होळीसाठी, तर ते शिवाजी महाराजांच्या मताशी सहमत नाही आपण असं होतंय. त्याच्यासाठी मी वन विभागाच्या वतीने सर्वांना विनंती करते की तुम्ही पर्यावरणपूरक होळी साजरी करा आणि वन विभागाला सहकार्य करा. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.